मजेदार रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमची आहे रेसिपीज यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन वाजवण्यास विसरू नका. हा आपण अर्धा किलो मैदा घेतला. आता याला चाळून घेता. आता आपण ह्याच्यात अर्धा चम्मच मीठ टाकू. मी हातानेच टाकत आहे, पण ते अर्धा चम्मच आहे चहाच्या चमच्यानं. आता याच्यात अर्धा चम्मच खाण्याचा सोडा टाकून हे मिक्स करून घेऊ. छोट्या चमच्यानं 5 चमचे दही टाकून घेऊ. आता पाऊण वाटी याच्यात तूप घालू. आता अर्धी वाटी पाणी टाकून हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. आता आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेत आहोत गोळा. आता जर आपल्याला कोरडा वाटला थोडासा तर पुन्हा थोडंसं पाणी असं हातावर घेऊन त्याचा असं सैलसर गोळा करून घ्यायचा. म्हणजे एकदम दाबून चुरायचं नाही, असं जमा करायचं एका जागी हलका हलका. आता हा आपला गोळा तयार झाला आहे. याला 5 मिनिटं आपण झाकून ठेवू. हा असा झाला आहे तयार. आता याच्यातला अर्धा भाग काढून आपण लाटून घेऊ. लाटून त्याच्यावर अशा पट्ट्या फाडून एकावर एक ठेवून पुन्हा लाटू. आता याचा रोल करून घेऊ आणि त्याचे तुकडे करून घेऊ. आता हे एक एक गोळे आपण हातावर घेऊन गोल गोल करून त्याला बालुशाहीचा आकार देऊ.
अशा प्रकारे आपण ही पूर्ण बालुशाही बनवून घेऊ. आपण आता साखरेचा पाक तयार करून घेऊ. आता मी याच्यात 1.5 ग्लास साखर टाकत आहे आणि 1 ग्लास पाणी. आता आपण याला गॅसवर ठेवून साखर विरघळतपर्यंत ढवळून घेऊ, म्हणजे ते अशी बुडायला बिगत नाही साखर. आता याच्यात अर्ध्या कपापेक्षा कमी दूध टाकून घ्या, म्हणजे ह्या साखरीला कड आला तेव्हा याच्यातला मड पूर्ण बाहेर येतो. तो झाऱ्याने काढून घेऊ. आता थोडी विलायची टाकू ह्याच्यात. थोडा म्हणजे चिकट पाक करायचा, एकदम घट्ट नाही, म्हणजे ते बालुशाही टाकल्यानंतर त्याच्यात आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे पाक. आता हा आपला पाक झाला आहे असा. आता आपला हा पाक झालेला आहे, तर याला झाकून ठेवून देऊ, गॅस बंद करू. आता एका कढईत तेल घेऊन ते थोडंसं गरम करून घेऊ, म्हणजे असा पिठाचा तुकडा त्याच्यात टाकला तर पटकन वर आला पाहिजे, असा गरम करू. आणि तेल एवढं टाका की बालुशाही टाकल्यावर ते आतमध्ये बुडली पाहिजे. आता आपलं तेल गरम झालं आहे. आता याच्यात बालुशाही तळून घेऊ, एकदम लो फ्लेमवर. ही बालुशाही स्वतःहून वर येईपर्यंत तिला हलवायचं नाही. आता ही आपली बालुशाही वर आली आहे, याला पलटवून घेऊ. बालुशाही गोल्डन रंगाची होईपर्यंत आलटून पालटून आपण पलटवत राहू. आता ही बालुशाही खरपूस तळून झाली आहे. आता हिला एका प्लेटात काढून घेऊ. अशा प्रकारे आपण बाकीच्याही बालुशाही तळून घेऊ. तळून झालेल्या बालुशाही आपण साखरेच्या पाकात टाकून घेऊ. आता याच्यावरून चमच्यानं असा पाक ओता आणि पलटवून घ्या, म्हणजे त्याच्यात लवकर पाक मुरेल. 10 मिनिटं झाल्यावर दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि दुसऱ्या तळलेल्या पुन्हा या पाकात टाकत जायचं. आता बाकीच्या तळलेल्या बालुशाही पाकात टाकून घेऊ.
आधीच्या बालुशाही आपण एका ताटात काढून घेऊ पाकात टाकलेल्या, आणि दुसऱ्या तळलेल्या याच्यात टाकून पुन्हा त्याच्यावर पाक टाकू. आता तुम्ही बघू शकता कसा आतपर्यंत पाक याच्यात मुरला आहे आणि हे खुसखुशीत झाली आहे. आता आपला हा पाक आहे थोडासा घट्ट करायचा अजून, गॅसवर मांडून आणि चमच्याने याच्यावर ओतायचं, म्हणजे याच्यावर साखर झाल्यासारखं होते. आधीच एकदम घट्ट पाक बनवला तर बालुशाहीमध्ये मुरत नाही, वरवरच साखर डिकल्यासारखा असतो. म्हणून नंतर पाक घट्ट करून वरून सोडा, म्हणजे अशी साखर वर होईल. आता मी या व्हिडिओमध्ये बघू शकता की पाक आतमध्ये मुरला आहे आणि आपण घट्ट करून पाक वर टाकला, ते अशी वर साखर दिसते. तर आपली खुसखुशीत बालुशाही तयार झाली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला.